ह्याच्या आयला ह्याच्या तुम्हाला सांगतो भावानो मस्तपैकी ह्यांच्यासारखी मला पाहिजे बरं का मांजरासारखी सिंबा आणि आमची जॅस्मिन निवांत असली फकाट झोपते तुम्हाला सांगतो रातभर नुसती हिंडालेली असते तीन दिवसभर फकाट झोपते ती आता आमचा शिंबा तर निवांत झोपला होता बरं का पण मला निवांत झोपून जमणार नव्हतं त्यामुळे कामावर निघून आलो आणि काय गावामध्ये शूटला आला होता बरं का पण त्याला काय म्हणलं का माझ्यासोबत सामान्य लाग म्हणलं परत चला निवांत जा कुठं जायचं तिकडे आणि आज कामावर विषय काय माहिती का वाघ एकला त्यामुळे वाघ काही करू शकतो बॉडी पण दाखवू शकतो आणि भावानो तुम्हाला सांगतो ही जी पट्टाशा असला भंगार बॉड्याचा तुम्हाला सांगतो पूर्ण त्याचा शेंडा आहे का पूर्ण मुंडून गेला आणि एवढा बेकार ताप दिला तुम्हाला सांगतो यानं एक सुद्धा पाईप नीटकट होण्यात झाला कसा पण तुकडा वाकडा तिकडा पडत होता आणि भावानो आज वाघ एकला असल्यामुळे वाघाचा भरपूर मोठा पिट्टा पडणार आहे बरं का एकट्यालाच काम करावं लागणार आहे आई आपका इंतजार था तुमच्यामुळे तर वायरिंगचं काम थांबलं निवांत यायला लागलं ह्यानीच मला का बा घराचा आणि असलं बॅक लागणार आहे तो तुम्हाला सांगतो माझं कारण एकटा असलं का खाली उतर वर चढ खाली उतर वर चढ खाली उतर वर चढ तरी पण वाघाने एकट्यानं सगळी रूम फायनल केली बरं का पण विषय काय झाला माहिती का परत चला आणण्याचा फोन आला मला टाइम आहे झाला चल म्हणलं तुला घेऊन जातो कामावर आणि ह्यानी काय म्हणते का तेवढं नीट आहे का तुम्ही बरं का आता बीटचा खोका चुकला की उष्ट प्रेडिटर फुकट अबे असलं शिळ डायलॉग ऐकून ऐकून मला अक्षरशः हागवण लागली तो असलं काय तर डायलॉग मारू नको आता आण्याने काय केलं तुम्हाला सांगतो मस्त घेतली मला पॅसेज मधली बाहेरच्या पोर्च मधली वायरिंग ओढू लागला नीट निघून गेलाय गडी आता भावानो तुम्ही हिथनं पुढं वाघाचा स्ट्रगल बघा एकटं जर कामावर असलं का असलं करावं लागतंय वर चढायचं स्प्रिंग ढकलायची वायर वाढायची परत चला स्टूल वरनं खाली उतरायचं स्टूल तिकडे घेऊन जायचं परत तिथनं वर चढायचं परत चला काय करायचं अजून खाली उतरायचं पुढच्या डबेत जायचं तिथनं परत चला वायरी ढकलायच्या परत अजून एकदा खाली उतरायचं परत चला स्टूल उचलायचा दुसरीकडे घेऊन जायचं आणि भावानो वाघाचा ही स्ट्रगल काय संपत नाही त्या नादामध्ये वाघ संपून जाणार फिक्स आणि नाही म्हणलं तर भावानो मी एकट्यानं 1 BHK ची पूर्ण वायरिंग ओढून टाकली आणि तुम्हाला जर माझा स्ट्रगल बघून जर काय थोडंफार वाटलं तर लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.